महाराष्ट्रात बऱ्याच दिवसापासून तिसऱ्या आघाडीची चर्चा जोर धरत आहे आणि अशातच काल छत्रपती संभाजी महाराजांनी एक पत्रकार परिषद घेऊन या तिसऱ्या आघाडीला दुजोरा दिला। नेमकं काय म्हणाले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तिसरी आघाडी झाली तर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा होऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील पाटील लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांचं राजकारण येणाऱ्या विधानसभेसाठी तिकीट वाटप आणि प्रत्येक ठिकाणी होणारा घोळ हे मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि अशातच महाराष्ट्रात तिसरी आघाडी होऊ घालत आहे। या तिसऱ्या आघाडीमध्ये कोण असेल तर कालच्या बैठकीनुसार तिसऱ्या आघाडीमध्ये छत्रपती संभाजी महाराज, राजरत्न आंबेडकर, त्यासोबत भारतीय जवान किसान पक्षाचे प्रमुख नारायणराव अंकुशे, यासोबतच मनोज जरांगे पाटील ओबीसी नेते, त्यानंतर सर्वात महत्त्वाचे अजून काही नेते, त्यामध्ये प्रहारचे बच्चू कडू, राजू शेट्टी असे वेगवेगळे जे की अपक्ष म्हणून या अगोदर निवडणूक रिंगणात होते, त्या सर्वांची मिळून तिसरी आघाडी होऊ शकते। जर तिसरी आघाडी झाली तर या आघाडीचा फायदा होईलच, यासोबत बऱ्याच मातब्बर नेत्यांना आणि मोठ्या पक्षांना याचा तोटा सहन करावा लागू शकतो। कारण मराठा आरक्षण आणि इतर चळवळींमधून मोठे झालेले नेतृत्व याचा त्यांना फायदा होईल आणि याचा तोटा हा प्रमुख महाविकास आघाडी आणि महायुतीला होऊ शकतो। यामध्ये जर नेतृत्वानुसार बघितलं तर पहिलं नाव येतं संभाजीराजेंचं। आता संभाजीराजेंनी लोकसभेला आपले वडील शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीकडूनच ते असल्याचे त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणूक झाली आणि विशाळगड प्रकरणावेळी त्यांची ही भूमिका टोटल बदलली गेली। त्यानंतर असं म्हटलं जात होतं की संभाजी महाराज विधानसभेला आपलं निवडणूक केंद्र हे कोल्हापूर ठेवतील, पण झालं असं की ते पुन्हा एकदा नाशिक मध्ये गेलेले दिसून आले। यासोबत दुसरं नाव येतं ते म्हणजे प्रहारचे बच्चू कडू। आता प्रहार संघटना तशी पाहिली तर महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे तरी त्याचं अस्तित्व आहे, पण अमरावती आणि या भागामध्ये त्यांची चळवळ आणि त्यांचा पक्ष हा जोमाने वाढत असलेला दिसून येतो। प्रहारचा लोकसभेमध्ये एकही खासदार निवडून आला नाही, पण त्यांनी नवनीत राणांना पाडलं हे मात्र नक्की। अमरावतीमध्ये बच्चू कडू, त्यांचे सहयोगी 2 आमदार आणि इतर 4 आमदार घेऊन ते आपला पक्ष या ठिकाणी मजबूत करतीलच आणि इतरही महाराष्ट्रात काही ठिकाणी आपले उमेदवार देऊ शकतात। राजू शेट्टींचं ही तसंच, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, पण त्यांची ताकद ही जी पूर्वीपासून आहे ती पुन्हा जोमाने आली तर ते आमदार काही निवडून आणू शकतात, अदरवाईज काही आमदारांना फटका मात्र नक्की देऊ शकतात। म्हणजे एकंदरीत काय, तिसरी आघाडी जर झाली तर याचा फायदा हा तिसऱ्या आघाडीला होईलच। यामध्ये खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरतो तो म्हणजे मनोज जरांगे पाटील। मनोज जरांगे पाटील आणि काही ओबीसी नेते जर तिसऱ्या आघाडीत गेले तर त्यांनी दिलेले उमेदवार हे मराठवाड्यामध्ये खूप प्रभावी ठरू शकतात। एकतर बहुतांश उमेदवार त्यांचे निवडून येऊ शकतात किंवा विद्यमान आमदारांना फटका देऊ शकतात आणि त्यांचा ते पराभव करू शकतात। एकंदरीत तिसऱ्या आघाडीमुळे फायदा होणार की तोटा आणि महाराष्ट्राचं राजकारण जे लोकसभेला कोणीही निश्चित सांगू शकत नव्हतं असंच द्विधा होऊन राहणार हे मात्र नक्की। तर तुम्हाला काय वाटतं की तिसरी आघाडी झाली तर महाराष्ट्राच्या विकासाला पुन्हा एकदा नव्यानं गती मिळेल का, की यामुळे मातब्बर नेत्यांना त्याचा त्रास सहन करावा लागेल हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। ही आघाडी झाली तर ती टिकून राहील की कुठल्या तरी एखाद्या पक्षाची बी टीम म्हणूनच काम करेल हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्याशी जोडलेले राहा। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।